श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तूळ राशीच्या माझ्या सुजाण आणि परम भाग्यवान लोकांनो, येणारा जुलै महिना तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक अद्भुतपूर्व चमत्कारिक आणि अत्यंत सकारात्मक कलाटणी देणारा ठरणार आहे. या जुलै महिन्यात ब्रह्मांडामध्ये एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रचंड प्रभावशाली असा सोमवती अमावस्या महासंयोग घडून येत आहे. ज्योतिषशास्त्र, अध्यात्म आणि तंत्रशास्त्रामध्ये सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा सोमवारी अमावस्या तिथी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणतात. हा असा पवित्र काळ असतो जेव्हा विधाता स्वतः मानवाचे भाग्य बदलण्याची संधी देतो. या काळात ग्रहांची आणि नक्षत्रांची स्थिती आपल्या अनुकूलन करून आपण आपले नशीब 100% बदलू शकतो. तूळ राशीचा स्वामी शुक्रदेव आहे. शुक्र हा धन, वैभव, ऐश्वर, विलास, भौतिक सुख आणि समृद्धीचा कारक ग्रह मानला जातो. परंतु गेल्या काही काळापासून तुमच्या राशीवर असणारे इतर क्रूर ग्रहांचे अशुभ प्रभाव, पितृदोष, नजरदोष किंवा घरातील वास्तुदोषामुळे तुमच्या हक्काचे पैसे अडकून पडले आहेत. तुम्ही रात्रीचा दिवस करून प्रचंड कष्ट करत आहात, प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात, डोळ्यात तेल घालून काम करत आहात, पण पदरात अपेक्षे एवढे यश पडत नाहीये. हातचे जाते आणि पाठीमागचे येते अशी तुमची आर्थिक स्थिती झाली आहे. पैसा येतो पण तो पाहुण्यांसारखा येतो आणि टिकतच नाही. येण्यापूर्वी जाण्याचे 1000 मार्ग मोकळे झालेले असतात, पण आता काळजी करण्याचे कारण नाही. हा जुलै महिन्यातील सोमवती अमावस्येचा अत्यंत शुभ दिवस तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक संकटांना, कर्जाच्या समस्येला आणि मानसिक तणावाला कायमचा फुल स्टॉप देणारा ठरणार आहे. या महापर्वावर जर तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने 3 विशेष गोष्टी आणि 3 विधी आवर्जून केले तर तुमच्या घरात माता लक्ष्मीच्या कृपेने पैशाचा पाऊस पडेल. तुम्ही आर्थिकदृष्ट्या इतके सक्षम, श्रीमंत आणि गडगंज व्हाल की समाजात तुमची एक वेगळी राजासारखी प्रतिष्ठा निर्माण होईल. परंतु हे उपाय करताना एक चूक अजिबात करायची नाही. ती नाहीतर या उपायाचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही आणि परिस्थिती उलट होऊ शकते. चला तर मग अत्यंत शांत चित्ताने, लक्षपूर्वक आणि मनापासून ऐका की तुमच्या खऱ्या जीवनातील अडचणी संपवण्यासाठी तुम्हाला नक्की कोणते शास्त्रोक्त विधी करायचे आहेत. तुमच्या वास्तविक जीवनात तुम्ही अनेकदा अनुभवले असेल की घरात सतत एक अनामिक ताण असतो. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक घरात कटकटी सुरू होतात. पैसा येतो पण तो घरात येताच आजारपण, कोर्ट कचेरी, औषधोपचार किंवा नको त्या फालतू गोष्टीवर खर्च होऊन जातो. कमवणारे हात कमी आणि खर्च करणारे जास्त अशी स्थिती निर्माण होते. घरात सकारात्मकता जाणवत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या वास्तूमध्ये साचलेली नकारात्मक ऊर्जा आणि तुमच्या पूर्वजांचा म्हणजेच पितरांचा असंतोष. विस्तृत शास्त्रोक्त विधी. सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी 6:15 ते रात्री 8:30च्या दरम्यान तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा उपाय अत्यंत पवित्र भावनेने करायचा आहे. सर्वात आधी स्वच्छ स्नान करून किंवा हातपाय धुवून पवित्र व्हा. तांब्याच्या, पितळाच्या किंवा मातीच्या एक लहान पात्रात किंवा ताटात थोडे अखंड तांदूळ म्हणजेच अक्षदा घ्या. लक्षात ठेवा, तांदूळ कोठेही तुटलेला किंवा सडलेले नसावेत. ते पूर्ण आणि स्वच्छ असावेत. त्या तांदळाच्या ढिगाऱ्यावर गाईच्या स्वच्छ तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक चौमुखी दिवा, 4ही बाजूने वात असलेला दिवा प्रज्वलित करा. वात कापसाची असावी. हा दिवा घराच्या मुख्य उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही घरात प्रवेश करताना तुमच्या डाव्या बाजूला अशा प्रकारे ठेवा की त्याची एक मुख्य ज्योत दक्षिण दिशेकडे असेल. यामागचे शास्त्र आणि प्रभाव. ज्योतिषशास्त्रात दक्षिण दिशा ही यमराज आणि पितरांची दिशा मानली गेली आहे. सोमवती अमावस्येला पितृलोक पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतो आणि आपले पूर्वज आपल्या दारात आशीर्वादाची अपेक्षा ठेवून उभे असतात. जेव्हा तुम्ही या चौमुखी दिवा दक्षिण दिशेला तोंड करून अक्षदांवर लावता तेव्हा पितृदोष एका झटक्यात संपतो आणि पितृ तृप्त होतात. ज्या घरात पितृ प्रसन्न असतात तिथे माता लक्ष्मी स्वतःहून आकर्षित होते. तुमच्या घरात जो पैसा येऊनही टिकत नव्हता तो आता स्थिर राहू लागेल. घरातली भांडणे कायमचे थांबतील आणि गुप्त धनाचा किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग मोकळा होईल. तूळ राशीच्या व्यक्तींना व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी सध्या प्रचंड स्पर्धा, राजकारण, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा व्यापार खूप चांगला चालतो, काउंटरवर गर्दी दिसते,
पण महिन्याअखेरीस जेव्हा हिशोब केला जातो तेव्हा हातात निव्वळ नफा शिल्लक राहत नाही. लोकांना दिलेले कर्ज किंवा बाजारात अडकलेले उधारी पैसे परत मिळण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. समोरचा माणूस पैसे देण्याचे नाव घेत नाहीये. विस्तृत शास्त्रोक्त पद्धतीने हा विधी करायचा आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी दुपारी 12च्या आधी किंवा रात्री 9 नंतर तुमच्या घरातील देव्हाऱ्यासमोर शांतपणे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसायचे आहे. जमिनीवर आसन टाका. समोर एक स्वच्छ पिवळे सुती कापड अंथरा. त्या कापडावर अखंड पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची कवडी, लक्ष्मी कवडी, एक मूळ गोमती चक्र आणि एक अखंड हळकुंडीचा गाठायुक्त तुकडा ठेवा. या तिन्ही वस्तूंवर थोडे गंगाजल शिंपडा. त्यानंतर त्यावर मोगऱ्याचे किंवा चंदनाचे अत्तर लावा. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा शेजारी लावून ठेवा. त्यानंतर तुळ राशीचा स्वामी शुक्रदेव आणि धनाचा महाधिपती कुबेर यांचे ध्यान करून ओम श्री ह्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः या चमत्कारी मंत्राचा तुळशीच्या किंवा स्फटिकाच्या माळेने 108 वेळा एक माळ जप करा. जप पूर्ण झाल्यावर त्या पिवळ्या कापडात त्या वस्तू गुंडाळून एक लहान सुंदर पोटली तयार करा. ही पोटली तुमच्या घरातील मुख्य तिजोरीमध्ये किंवा तुम्ही जिथे तुमचे पैसे, दागिने किंवा सोन्या चांदीचे दागिने ठेवता त्या कपाटात ठेवून द्या. व्यवसायाचे ठिकाण असल्यास कॅश बॉक्समध्ये ठेवा. यामागचे शास्त्र आणि प्रभाव. हळद ही देवगुरु बृहस्पतीचे प्रतीक आहे, जी बुद्धी आणि संपत्ती स्थिर करते. कवडी आणि गोमती चक्र हे समुद्र मंथनातून निघालेले लक्ष्मीचे सहोदर म्हणजे भाऊ मानले जातात. हा विधी केल्याने तुमच्या वास्तूमध्ये कुबेर आणि लक्ष्मी योग सक्रिय होतो. तुमच्या खऱ्या जीवनात तुम्हाला याचे परिणाम अवघ्या 7 ते 11 दिवसात दिसून येतील. नोकरीमध्ये अचानक बढती आणि पगार वाढ होईल. रखडलेल्या बोनस मिळेल. व्यवसायात नवीन ग्राहक आकर्षित होतील आणि जे पैसे वर्षानुवर्ष बुडाले आहेत ते तुम्हाला वाटत होते ते लोक स्वतःहून तुमच्या दारात येऊन पैसे परत देऊन जातील. तुम्हाला सध्या तुमच्या आयुष्यात असे प्रकर्षाने जाणवत असेल असे तुमचे नशीबच तुमच्यावर रुसले असेल किंवा 99% मेहनत करता पण शेवटच्या 1% काम बिघडते. प्रत्येक कामात अगदी शेवटच्या क्षणी कोणताही ठोस कारणाशिवाय अडथळा येतो. लग्नाचे जमलेले ऋणानुबंध तुटतात. नोकरीची आलेली संधी हातची जाते. यालाच दुर्भाग्य योग किंवा शनी राहूची वक्रदृष्टी म्हणतात. विस्तृत शास्त्रोक्त पद्धतीने विधी काय करावा? सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर लवकर स्नान उरकून शुद्ध पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे. एका तांब्याच्या कलशात तांब्यात स्वच्छ पाणी घ्या. त्या पाण्यात 2 चमचे कच्चे दूध, न तापवलेले गाईचे दूध, थोडे काळे तीळ आणि एक लहान खडा साखर किंवा गूळ मिसळा. तुमच्या घराजवळ एका देवालयातील कोणत्याही जुन्या पिंपळाच्या झाडापाशी अत्यंत आदराने आणि श्रद्धेने जा. ते दूध मिश्रित जल पिंपळाच्या मुळाशी हळुवारपणे मंत्रोच्चार करून अर्पण करा. जल अर्पण करताना मनामध्ये तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी अडचण किंवा इच्छा देवासमोर स्पष्टपणे सांगा. जल अर्पण केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला 108 वेळा प्रदक्षिणा घाला. जर वृद्धत्वामुळे किंवा आजारापणामुळे 108 प्रदक्षिणा शक्य नसतील तर किमान 7, 11 व 21 प्रदक्षिणा नक्की घाला. प्रत्येक प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा मनोमन उच्चार करत राहा. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर झाडाच्या मुळाशी हात लावून तो हात आपल्या कपाळाला आणि डोळ्यांना लावा. यामागे शास्त्र आणि प्रभाव. श्री भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की वृक्षानम अश्वत्थोम, अर्थात वृक्षामध्ये मी पिंपळ आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू, माता लक्ष्मी, महादेव आणि ब्रह्मदेव या त्रिदेवांसह सर्व 33 कोटी देवता आणि आपले पितृ प्रत्यक्ष निवास करतात. या उपायामुळे तुमच्या कुंडलीतील शनीचे 7.5, राहू केतूचे दोष आणि कालसर्प दोष एकाच वेळी शांत होतात. तुमचे रखडलेले भाग्य चक्र अत्यंत वेगाने फिरू लागते. गरिबी आणि दारिद्र्य तुमच्या घराचा रस्ता कायमचे विसरून जाईल आणि पैशाचा ओघ नदीसारखा तुमच्या घरात सतत वाहत राहील. आता सर्वात महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट, ज्या एका चुकीमुळे तुमचे सर्व केलेले उपाय मातीत मिळू शकतात आणि घरात मोठी गरिबी येऊ शकते. सोमवती
सोमवती अमावस्येच्या संपूर्ण दिवशी आणि रात्री घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद, भांडण, जोरात ओरडणे, क्रोध किंवा कोणाचाही अपमान करायचा नाही. विशेषतः घरातील स्त्रिया, माता, बहीण, पत्नी किंवा मुलगी ज्या साक्षात लक्ष्मीचे रूप आहेत त्यांचा अजिबात अपमान करू नका. तसेच अमावस्येच्या दिवशी घराबाहेर पडल्यावर कोणताही गरजू माणूस, दिव्यांग, वृद्ध किंवा दारात आलेला भिकारी यांना रिकाम्या हाताने परत पाठवू नका किंवा त्यांना दटावू नका. अमावस्येच्या दिवशी पितृ किंवा देव वेगवेगळ्या रूपामध्ये तुमची परीक्षा घेण्यासाठी तुमच्या दाराशी येऊ शकतात. जर या दिवशी तुम्ही घरात कटकट केली, खोटे बोललात, मांसाहार किंवा मद्यपान केले तर माता लक्ष्मी आणि पितृदेव अत्यंत कोपिष्ट होऊन तुमच्या घराला शाप देतात आणि निघून जातात. यामुळे हा संपूर्ण दिवस अत्यंत शांत, सात्विक, आनंदी आणि भक्तिमय वातावरणात घालवा. तुळ राशीच्या माझ्या भावांनो आणि भगिनींनो, हे उपाय कोणतेही अंधश्रद्धा नसून अत्यंत प्राचीन, वेदशास्त्रोक्त आणि शेकडो वर्षापासून आपल्या ऋषीमुनींनी ग्रंथात लिहून ठेवलेले सिद्ध तोडगे आहेत. येणाऱ्या जुलै महिन्यातील सोमवती अमावस्येला संपूर्ण विश्वासाने, श्रद्धेने आणि पवित्र अंतकरणाने हे 3 उपाय करा. तुमच्या जीवनातील पैशाची चणचण, गरिबी आणि दुःख कायमचे संपून जाईल आणि तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि पैशाचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही. हे तुमचे भाग्य बदलणारे पर्व आहे. ते वाया घालवू नका. तुमच्या आगामी सुवर्ण काळासाठी आणि श्रीमंत होण्याच्या प्रवासासाठी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा.